नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री देवी महात्म्यम अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री महाकाल्यादिदेवतात्रयाय नमः. श्री चंडिकाय नमः. जय जय हो विश्वजननी, जय जय हो प्रणव रूपिणी, जय जय हो दैत्य दलिनी, मूळ प्रकृती महामाये, जय जय दशमुख विराजिनी, जय जय अष्टादश भुजा धारिणी, जय जय अष्टभुजा कमल लोचनी, त्रय रूपात्मिका देवी. तू रूपे धरुणी अनेक दुष्टांसी शासन करीसी देख, आणिक निज भक्तासी रक्षक होसी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाचे अंती वैकृती रहस्य वर्णिले निश्चिती, आणि पूजा होम आदी पद्धती निरूपली श्रोतिया. आता हा कळसाध्याय जाण येथोनी संपले निरूपण, यात मूर्ती रहस्य पूर्ण भक्तजना निवेदिले. मार्कंडेय शिष्या लागून करी देवी चरित्र कथन, सूत शौनकासी वर्णन करिता जाहला तेची पै. मेधा म्हणे सुरथासी, आता मूर्ती रहस्य परियेसी, पूर्वी निरूपिले तुझसी. अष्टावतार देवीचे महाकाली महालक्ष्मी जाण, तिसरी महासरस्वती पूर्ण, या तिही अवतारांचे ध्यान आणिक चरित्रे वर्णिली. आता शेष अवतार सम्यक नंदा रक्त दंतिका शताक्षी देख, भीमा देवी भ्रामरी सुरेख हेची 5 जाणावे. या 5 अवतारांचे पूर्ण एकादशाध्यायी निरूपण राया केले तुझ लागून. आता स्वरूपे श्रवण करी. जी का नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चिती, जिची यशोदरी उत्पत्ती नंदा म्हणती जियेसी. 28वे युगी जाण शुंभ निशुंभ दोघे जण, पुन्हा होतील उत्पन्न त्यांचे हनन करील ती. जिची भक्ती पूजन स्तवन करिता होऊनी सुप्रसन्न, जगत्रया ते वश करून क्षणमात्रे देतसे. सुवर्णासारखी पीतकांती उत्तम दिसे जियेची, व्यक्ती अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती. कनकासारखी जियेची कनकासारिखा जियेचा वर्ण, तैसेची जियेचे भूषणे पूर्ण. कमलांकुश पाशाब्ज धारण अलंकृत चतुर्भुजा. इंदिरा कमला लक्ष्मी देख, श्री ही जियेची नामे सम्यक. पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जियेची. असो या प्रकारे करून सांगितले नंदेचे ध्यान, जियेचे करिता नामस्मरण जगत्रय वश होय. आता रक्तदंतिका जियेचे नाम, चंडिका बोली जेली उत्तम. सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. रक्तासारिखे वसन सुरेख तैसीची रक्तवर्णा सम्यक, तदुपरी रक्तभूषणे देख रक्तांगी ती शोभत असे. रक्तासारखी आयुधे जाण तैसेची असती जियेचे नयन, जियेचे केश रक्तवर्ण अति भ्यासूर दिसताती. रक्तासारिखी नखे सम्यक रक्तासारिखे दशन देख, जिच्या रक्त दाढा सकळिक रक्त उपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसी पती ते सेवित असे अनुरक्ते, तैसी रक्तदंतिका भक्त सेवे ते तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ पृथ्वी सारिखी जी विशाळ, मेरू सारिखे स्तन युगल दीर्घलंब स्थूळ अति. ते रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर जाण, कर्कश अति शोभायमान, सदा आनंद पयोनिधी. सर्व कामाते करीती दोहन, ऐसे जियेचे अस्ति स्तन. भक्ता कारणे संपादन करीती जाहली देवी ती. खड्ग पात्र मुसळ लांगर ती, चतुर्भुजी धरी तत्काळ. रक्त चामुंडा आख्या केवळ होती जाहली तियेची. देवी योगेश्वरी जाणे ही जियेची अभिधाने, सकळ जग व्यापिले येणे स्थावर जंगमात्मक पाही. धनुवंशी जे जन्मले दानवाईसे नामे पावले, तया सर्वा ते भक्षिले दंते चाविले क्षणार्धे. तेव्हा दाडिंबाच्या पुष्पा परी दंत रक्त जाहले सत्वरी, तै रक्तदंतिका हे चराचरी नाम होते जाहले. या रक्तदंतिकेचे पूजन भावे करी जो आपण, तो चराचरा ते व्यापून मान्य होई सर्वांसी. तैसेची जो भावे निश्चित इचे स्तवन करी सतत, त्याची देवी सेवा करीत जैसी पती ते पतिव्रता. असो या प्रकारे करून वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान. आता शताक्षी स्वरूप वर्णन करीतो मी तुझ लागी. शताक्षी तिची शाकंभरी, तिची दुर्गा देवी अवधारी, या तिही नामांची तदुपरी व्याख्या ऐका अनुक्रमे. शतवर्षे अनावृष्टी मागुती
जेव्हा जाहली पृथ्वीवरती तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती अयोनी स्वरूप धरिले सवेची शत नेत्रे करून पाहती झाली मुनी लागून शताक्षी हे नामाधि अभिधान होते झाले ते काळी तेव्हा स्वदेहाचे ठाई जाण शाकादी अन्न करुणी उत्पन्न तेने केले सर्व लोक भरण शाकंबरी म्हणती सदा दुर्गम नामे महासुर ते काळी मारिला दुर्धर म्हणून दुर्गा देवी नाम सुंदर होते झाले तियेसी ती शाकंबरी आपण नीलवर्णा असे जाण नीलोत्पला सारिखे लोचन उदर त्रिवळी विभूषित कर्कश सम उत्तुंग जाण दीर्घ पुष्ट घन स्तन गंभीर नाभी शोभायमान कमलधारिणी कमलालया मुष्टी बाणे करुनी पूर्ण कार्मुक धरी शोभायमान पुष्प पल्लव मूलादी पूर्ण फळ शाक संचय धरिती शाक संचयाचे लक्षण इच्छिली कामना करी पूर्ण अनंत रसयुक्त जाण शाक संचय जियेचा क्षुधा तृषा आणि मरण जरा रोगांचे करी हरण ऐसा शाक संचय पूर्ण शाकंबरीचा जाणावा तिची दुर्गा शताक्षी शाकंबरी पार्वती कालिका उमा गौरी सती चंडी परमेश्वरी नामे अनंत जियेची जो शाकंबरीचे ध्यान स्तवन जप नमन करी पूजन शीघ्र अक्षय पानामृत अन्न फळ प्राप्त तयासी असो या प्रकारे करून शाकंबरीचे केले वर्णन आता भीमा देवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी जेव्हा राक्षस मातले फार त्याही ब्राह्मण केले जर्जर तेव्हा ऋषी मिळवणी समग्र स्तविते झाले अंबेसी मग हिमाचली सत्वर रूप धरिले भयंकर भीमादेवी होऊन संहार केला तेव्हा असुरांचा तव ऋषी मिळवणी उत्तम ठेविती भीमादेवी हे नाम त्रैलोक्य भरी कीर्ती परम होती झाली देवीची ती भीमा देवी नीलवर्ण तैसीची नीलवस्त्रे करी धारण नील रत्नांची भूषणे जाण अंगी शोभती देवीच्या भयंकर दाढा भ्यासुर वदन विशाल नेत्र शोभायमान दीर्घ पुष्ट उत्तुंग स्तन विशाल नारी चतुर्भुजा चंद्रहास डमरू शिर पानपात्र करी सुंदर काल रात्री ती एक वीर कामदात्री असे सदा ती तेजो मंडळ दुर्धर्षा नाम भीमा देवी नरेशा हृदय तियेची करता आशा पूर्ण होती मनोरथ असो या प्रकारे करून भीमा देवीचे वर्णिले ध्यान आता भ्रामरी स्वरूप जाण तुझ लागी सांगतो जेव्हा अरुणासुर भयंकर तेने पिढिले लोक समग्र तेव्हा देव मिळवणी सत्वर स्तविते झाले देवीते देवीने भ्रामरी स्वरूप धरून अरुणासुरांचे केले हनन मग सर्व देव ऋषी मिळवून देवी कारणे प्रार्थिती तेव्हा भ्रामरी हे नामाभिधान होते झाले देवी लागून असंख्यात भ्रमरगण झंकार करीती स्वरूपी त्या भ्रामरीचा चित्रवर्ण चित्र वस्त्राते करी धारण चित्रदेवीची भूषणे जाण चित्र भ्रमर हस्तकी असंख्यात भ्रमर पंक्ती जियेच्या अवयवी रुंजी घालती महामारी ऐसे म्हणती त्या देवी ते सकळ जन जो भ्रामरीचे करी स्तवन जप ध्यान स्मरण पूजन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण स्वये करी जगदंबा या प्रकारे अवतार मूर्ती तुझ म्या सांगितल्या नृपती ज्या सर्व कामधेनु निश्चिती जया ते वर्णिती व्यासाधिक जगन्माता चंडिका जाणतीयेचे अवतार हे पूर्ण अष्टमुख्य तुझ लागून केले वर्णन रूपाळा ही श्री कमला सावित्री पार्वती शची अनुसूया सरस्वती अदिती गायत्री सीता अरुंधती आणि मादी सिद्धी सर्व त्या मातृका चामुंडा योगिनी 16 सहस्त्र कृष्ण पत्नी अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे अंश मात्र कला मात्र जाण तुझ हे अवतार केले वर्णन ऐसे अनंत अवतार पूर्ण अंत न कळे ब्रह्मादिका हे परम रहस्य जाण तुझ लागी केले वर्णन तू हे कोणा लागी कथन करू नको सर्वथा हे दिव्य मूर्तीचे आख्यान अभिष्ट फळदायक जाण तस्मात सर्व प्रयत्ने करून देवी निरंतर जपावी सप्त जन्मा अर्जित घोर पातक ब्रह्म हत्यादी तुल्य देख याच्या पठण मात्रे पाठ मात्रे सकळिक नाश पावती क्षणार्धे सर्व पापांपासून मुक्त पाठ मात्रे करुणी होत सकळ तयांचे मनोरथ पूर्ण होती सर्वदा हे देवीचे तुझ कथिले ध्यान महद गुह्याहुनी गुह्य जाण
तरी रक्षी प्रयत्ने करून सर्व काम फळप्रद हे. असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्ती झाली जाण. या अध्यायी केले वर्णन मूर्ती रहस्य सर्वही. आता कात्यायनी तंत्री जाण. जे का वर्णिले मंत्रविधान तैसेची. डामर तंत्री पूर्ण मंत्रविधान वर्णिले. मंत्र महौषधी ग्रंथ तेथेही वर्णिले यथार्थ तैसेची. आपण विधानोक्त येथे वर्णू यथाशक्ती. संस्कृत सप्तशतीचे देख 700 मंत्र ही सिद्धिदायक. तरी त्यातून कारणिक संक्षेपे साविधान सांगू पै. कथा अनुक्रमे करून ते मंत्र जेथे आले जाण तेथे त्यांचे निरूपण सविस्तर केले असे. ज्ञानी नामी चेतासी महामाया प्रयच्छती. हा महामायेचा मोहिनी मंत्र. याचा जप करिता पवित्र अथवा प्रतिश्लोकी पडता सर्वत्र जगत वश्य होत असे. एवं मुकत्वा समुत्पत्य स्वशत्रूसी व्हावे मरण. ऐसे मनी वाटता जाण सर्व बाधा प्रशमनम. हा मंत्र आधी जपावा मग या मंत्राचा जप जाण. ऐसे मंत्र द्वय मिळवून लक्ष जप करिता पूर्ण शत्रुनाश होत असे. दुर्गे स्मृता हरसी सर्व दुःखांसी व्हावा नाश. ऐसे वाटलिया मनास धरुनी याचा निधिध्यास अयुत जप करावा. भगवत्या कृतम सर्व भवेथा सर्वदा अंबिके. ऐसा 4 श्लोकात्म हा मंत्र 112 अक्षरे सर्वत्र. याचा अयुत जप करिता पवित्र सर्व काम संकल्प सिद्ध होती. नमो देव्ये महादेव्यै. याचा अयुत जप करिता इष्टफल पावे अवचिता. 4 पुरुषार्थ तत्वता तया नरवरा साधती. 4 पुरुषार्थ तत्वता तया नरवरा साधती. ही नसती दैत्य तेजांसी. पूर्वी सांगितल्यावरून याचे करून या विधान. मग हा मंत्र पठण करून दीप बलिदान करावे. सवेची करावे घंटाबंधन. बालग्रह शांती होय पूर्ण. शत अथवा सहस्र जाण मंत्र जप करावा. ऐसे जेथे जेथे मंत्र आले तेथे तेथे अर्थ केले. म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्या आदी कारण. देवी प्रपन्नार्थी हरे. हा मंत्र लक्ष अथवा अयुत मात्र किंवा जपता सहस्र सर्व आपदा नासती. अथवा प्रतिश्लोकी जाण. या मंत्राचा पल्लव लावून पाठ करिता सर्व विघ्न सर्व आपदा नासती. मंत्राची व्हावी सिद्धी सत्वर. तरी सांगतो एक विचार. सांगितला हा प्रकार सर्व मंत्री योजावा. प्रतिमंत्राचे ठाई आपण आद्यंती प्रणव योजून मंत्र जप केली या जाण शीघ्र सिद्धी होत असे. अथवा प्रतिमंत्री जाण व्याहृती त्रय आद्यंती योजून मंत्र जप केली आपण शीघ्र सिद्धी होत असे. अथवा प्रतिमंत्री पूर्ण आद्यंती व्याहृती त्रय योजून विलोम प्रतिश्लोकी जाण जप केली शीघ्र सिद्धी. अथवा पृथक मंत्र योजून लक्ष अथवा अयुत प्रमाण सहस्त्र किंवा शत जाण कार्यानुसार जपावा. आद्यंती वेदमंत्र त्र्यंबक योजून जपता प्रतिश्लोक अपमृत्यू निवारण देख येणे करुणी होत असे. दशांश होम दुग्ध तर्पण प्रतिमंत्रे करावे आपण. असो सर्व मंत्रांचे विधान प्रथम अध्याय निरूपिले. शरणांगत दीनार्थ हा मंत्र जपता निश्चित सर्व कार्यसिद्धी होत. संशय न धरी सर्वथा करो तू सान. हा अर्धमंत्र. याचा जप करिता पवित्र सर्व कामांची सिद्धी शीघ्र येणे होय निर्धारे. एवं देव्या वरम लब्ध्वा. हा मंत्र. याचा जप करिता पवित्र स्वाभीष्ट वर प्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्व बाधा प्रशमनम. या मंत्राच्या लक्ष जपे जाण. मंत्र सांगितले फळ पूर्ण प्राप्त होय निर्धारे. इत्थम यदा यदा. हा मंत्र. याचा जप करिता पवित्र महामारीची शांती सर्वत्र येणे करून होत असे. ततो वव्रे नृपो राज्यम. हा मंत्र. याचा जप करिता पवित्र स्वराज्याचा लाभ सर्वत्र येणे करून होत असे. आपुली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी मागुती प्राप्ती होय सत्वरी येणे मंत्रे करून या. यदंती यच्च दूरके. हा वेदमंत्र. प्रतिश्लोकी जपता पवित्र दुःखनाश होय सर्वत्र. अथवा पृथक जपताही दारिद्र्य दुःख. हा मंत्र. दारिद्र्य दुःख हा अर्धमंत्र. याचा जप करिता पवित्र दरिद्रादी नाश सर्वत्र येणे करून होत असे. कासोस्मिताम. हा वेदमंत्र. प्रतिश्लोकी जपता पवित्र लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करून होत असे. ज्ञानी नामपी. हा मोहिनी मंत्र.
आणि एवमुकत्वा हा पवित्र तैसाची दुर्गे स्मृता यांचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्या कृतम हा देख दारिद्र्य नाशादी मनेप्सित पूरक देवी प्रपन्नार्त्री येणे दुःख नाशे हेही निवेदिले. रोगानशेषान हा मंत्र निश्चित जपता सर्व रोग नाश होत इत्युक्त्वा सा तदा देवी येणे त्वरित सर्व विद्या प्राप्त होती. अनुग्रहाची इच्छा मनी तरी जप करावा पूर्वांनी शत्रू निग्रह इच्छा धरुणी जप अपरांनी संपवावा. स्वये आपण जप करिता उत्तमाहुनी उत्तम फळ तत्वता ब्राह्मणादी द्वारा करिता मध्यम फळ होत असे. याचे सांगितले धर्म नियम टाकोनी करी कर्म त्यांचे फळ असे अधम सिद्धी न पावे कदापि. यजमानार्थ ब्राह्मण पवित्र सत्या संतुहू हा वेदमंत्र प्रतिमंत्री जपता सर्वत्र सिद्धी तरीच यजमाना. जपकर्त्रा जो त्या कारणे वस्त्र युग्म पवित्रासने कमंडलू कलश जाणे उपवितेही अर्पावी. असो या प्रकारे करून सांगितले मंत्रविधान पाहिजे तो मंत्र जाण सप्तशतीत पहावा. आता नवमंत्रांचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र त्याचे पठण करिता पवित्र देवी प्रसन्न होत असे. यात जे जे मंत्र आले त्यांचे अर्थ पूर्वीच केले व्यासेची हे निवडिले. अनुग्रहार्थ देवीच्या या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड मथिनी या रक्तबीजाशनी शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्ध लक्ष्मी परा सा चंडी सा दुर्गा नवकोटी विश्व मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी. स्तुता असुरे पूर्वम भीष्ट संश्रया तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता करोतु सान शुभ हेतुरीश्वरी शुभानि भद्राण्य बिहंतु चापदा. या सांप्रतम चोद्व दैत्य तापितैरस्माभिरीशाच सुरैर्नमस्यते करोतु सान शुभ हेतुरीश्वरी. याच स्मृता तत्क्षणमेव हंती नः सर्वापदो भक्ति विनम्र मूर्तिभिः करोतु सान शुभ हेतुरीश्वरी. सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरी विनाशनं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणांगत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्य त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. यात ध्यानाचा एक मंत्र जाण 5व्या अध्यायातील 3 11व्यातील 5 प्रमाण नवमंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करुणी हे स्तोत्र अवश्य करावे पठण हे सप्तशतीचे सार जाण व्यासे निवडून काढिले. असो सप्तशतीचा पाठ जयासी न करवे स्पष्ट तेने हे म्हणावे उत्कृष्ट फळ सर्व मंत्रांचे. किंवा ही नवमंत्रांची माळा प्रेमे घालावी देवीच्या गळा प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठणे करून या. अथवा हे नव नागर सुढाळ देवींची भूषणे केवळ नातरी नवनिधी सकळ देवींचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण देवीचे करिताती स्तवन अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविती सदा. नातरी ह्या नवदुर्गा साचार देवीसी स्तविती निरंतर. किंवा या नवशक्तींसी आधार देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्रांचे स्तोत्र पठण करिता प्राणीमात्र देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होत असे. तैसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता पुरुषार्थाची आशा धरिता नित्य पठण करावे. असो ग्रंथ पठणाचे फळ महादेव सांगे सकळ उमा ऐकत असे वेल्हाळ मम चिंता म्हणितो. एक करिता आवर्तन सर्व सिद्धी प्राप्त जाण नित्य द्विरावृत्ती करून पुत्र प्राप्त होत असे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती पंचावर्तने करूनी निश्चिती गृह शांती होत असे. महाभय जाहले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन नवावर्तने करिता जाण वाजपेय फळ असे. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या काम्य सिद्धी. 12 आवर्तने करिता वैरिनाश होय तत्वता 14 आवर्तने करिता स्त्री पुरुष वश होत असे. 15 आवर्तने करून सौख्य श्री प्राप्त होय जाण
पुत्र पौत्र धान्य आदी धन 16 आवर्तने करून या 17 आवर्तने करून मुक्त होय राजापासून शत्रूंचे व्हावया उच्चाटन 18 करावी 20 आवर्तने करून वन संबंधी द्वयापासून मुक्त होय न लागता क्षण यासी संशय असेना 25 आवर्तने करिता बंधापासून होय मुक्तता आता शतावृत्त्यांचे तत्वता फळ ऐके पार्वती महासंकट झाले प्राप्त किंवा चिकित्सा होता निश्चित क्षयरोग होता अद्भुत शतावृत्ती कराव्या प्रजानाश कुलोच्छेद जाण आयुष्यनाश असता पूर्ण शत्रुवृद्धी होता प्रमाण शतावृत्ती कराव्या व्याधी वृत्ती धननाश होत तथा त्रिविध महोत्पात अधिपातक होता प्राप्त शतावृत्ती कराव्या शतावृत्ती करिता पूर्ण प्राप्त होय शुभ लक्षण सर्व मनोरथ पूरक जाण अष्टोत्तर शतावृत्ती सहस्रावर्तने करिता शताश्वमेध फळ ये हाता परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता मोक्षही होय निश्चय असो या प्रकारे करून याची महिमा वर्णिला पूर्ण महाकालीचे चरित्र प्रमाण एकाध्याय असे ते पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्याय वर्णिले पवित्र नंतर महासरस्वतीचे गुणविचित्र 9 अध्याय वर्णिले त्यात 9व्या अध्यायी देख सुरथ वैश्य चरित्र सम्यक अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले एवं 16 अध्याय केवळ श्री देवी चरित्र सकळ श्रवण पठणे मात्र कृपाळ देवी प्रसन्न होत असे परी मुख्य पाहिजे भावार्थ त्या वाचुनी सर्वही व्यर्थ 12वे अध्यायी हा अर्थ देवी वाक्याचा पाहावा भक्तीने करावे श्रवण पठण भक्तीने करावे पूजन हवन जाणता अजाणता म्हणून देवी बोलती जाहली येथे ज्ञानाचे कारण नाही भक्ती भावार्थ मुख्य पाही भक्तीने अर्पिता पत्रपुष्प ही देवी संतुष्ट होत असे अभक्तीने राजोपचार अर्पिता व्यर्थ होती साचार या कारणास्तव भक्ती थोर भगवत कृपे कारणे 15वे अध्यायी उत्तम संस्कृत पाठाचे दुर्गम व्यासांनी जे वर्णिले नियम त्यांचे भक्तिवंता कारण असे यदर्थी शांतिशेखर ग्रंथ बोलता झाला यथार्थ त्याचा येथे घेतला वाक्यार्थ तो शोधून पाहावा न चात्र नियम कश्चित जापकांनाच स्वस्य च न चात्रावर्तने संख्या यथाबद्ध समाचरेत यथेच्छं ऋत्विजं कुर्याद्होम द्रव्यं यथोप्सितं ब्राह्मणानां च निर्बंधं न कुर्याद्वै कदाचन या सप्तशतीचे ठाई आपण अथवा पाठ करणार ब्राह्मण कोणताही नियम जाण तया लागी असेना या सप्तशतीचे आवर्तन अमुक संख्या करावे जाण ऐसे पाठ नियमाचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले मनास वाटे तितुके ब्राह्मण यथेच्छ होमद्रव्य संपादन कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये प्रति प्रकरणाचे अंती अध्याय बद्ध इति म्हणो नये पदत्रय ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणासी न करावा धनवंत जो तेणे हवन भक्ती म्हणते करावे पठण प्रेम भक्ती जी तिचे लक्षण अष्टभाव जाणावे दुसरे भक्तीचे लक्षण जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण एक रूपे पहावे आणि मादी सिद्धी देवीच्या दासी परिभक्ती नाही देवीपाशी म्हणून जगदंबा भक्तासी अल्पार्पणे कृपाळू मताभिमानी ऐसे म्हणती चंडिका मध्यमास भक्षिती दया नाही चंडिके प्रति दयाळू तो महाविष्णू परी रामकृष्ण अवतारी जाण विष्णूने केले मांस भक्षण हा देवांचा स्वभाव धर्म जाण दोष कदा न ठेवावा विष्णूहुनी फार दयाळ जगदंबा असे केवळ पित्याहुनी स्नेह प्रबळ जननीचा तो प्रसिद्ध कोणी शाक्त असे म्हणती आमची देवता मध्य भक्षिती आम्ही भक्षण करू निश्चिती परी तो धर्म नव्हे तयांचा शिवे विष भक्षिले समग्र अगस्तीने गिळीला समुद्र तैसाची देवीने प्रताप उग्र करून असुर मारिले तैसे न घडे इतरांसी करिता मृत्यू निश्चयसी मग मध्य मासांची इच्छा कैसी धरुणी जय पावेल मध्यासी असे शाप दारुण स्पर्श करी जो का ब्राह्मण पंच महापातके जाण नरक प्राप्तीस तयासी मध्य मासाचा नैवेद्य अर्पण देवीसी करी जो का ब्राह्मण अंत्य ज्याच्या घरचे पक्वान्न देवी स्पर्श न करी तया
कुष्मांडादी फळांचे बलिदान ब्राह्मणे करावे देवीसी अर्पण पायसादी नैवेद्य समर्पण अथवा समयी असेल ते वाक्याचा सांगता विस्तार ग्रंथ वाढेल अपार त्या देवी कारणे नमस्कार वारंवार असो माझा. प्रथम अध्यायी निश्चिती श्री महाकालीची उत्पत्ती मधुकैटभ दैत्यान प्रति मारवी ती झाली जगदंबा. द्वितीय अध्यायी केले वर्णन श्री महालक्ष्मीचे जनन सेनापतीचे युद्ध दारुण होते झाले देवीसी. तृतीय अध्यायी कथन जाहले महिषासुराचे हनन केले. चतुर्थ अध्यायी निरूपिले शक्रादी देव स्तुतीसी. पाचवे अध्यायी निरूपण श्री महासरस्वतीचे आख्यान पार्वती देहापासून जनन दूत संवाद ही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन देवीने मारिला धूम्रलोचन. सातवे अध्यायी ते दारुण चंडमुंड वधियेले. आठवे अध्यायी निश्चिती रक्तबीजाची केली समाप्ती. नवे अध्यायी निशुंभा प्रति मारिती झाली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले शुंभासुरांचे हनन केले. 11वे अध्यायी निरूपिले नारायणी स्तुती ते. 12वे अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद श्रवण पठणाचे फळ अगाध देवीने स्वमुखी वर्णिले. 13वे अध्यायी केले वर्णन सुरथ वैश्यासी देवी प्रसन्न अक्षयी राज्य नृपाळ गुण मुक्ती दिधली वैश्यासी. 14वे अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य केले कथन देवीने ब्रह्मा शिव विष्णू निर्मून उत्पन्नादी कर्मे निवेदिली. 15वे अध्यायी जाण केला पूजा प्रकार वर्णन सप्त प्रकारांची अनुष्ठाने पूर्ण तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी मूर्ती रहस्य वर्णिले पाही. पंचावतार चरित्र सर्व ही ध्यान रूपादी वर्णिले. या प्रकारे करून जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण श्री देवीने कृपा करून ब्राह्मण मुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण हेची षोडशोपचार पूर्ण केले श्री जगदंबा पूजन भावे अर्पिले सर्वही. किंवा हा 16 ग्रंथ हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ भक्तांचे त्रिविध ताप शमनार्थ देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण हेची 16 दळांचे कमळ पूर्ण श्री जगदंबेसी केले अर्पण धरिले करी प्रीतीने. नातरी हे 16 अध्याय देखा देवी कंठीच्या 16 मातृका किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निजकंठी. असो या प्रकारे करून जाण केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ जाहला निर्माण ते स्थान सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिण दिशेसी कोश 3 कृष्णेपासून पश्चिमेसी जाण 1 कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी तेथे देवालया माझारी ब्राह्मण असे सहपरिवारी राम नामतयाचे. तो केवळ बुद्धिहीन देवी महिमा अगाध पूर्ण परी त्याते वदले त्याचे वदन देवी कृपे करुणिया. तेथे श्री जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरुणी बैसली जाऊनी सिंहासनी. शिवरूपे पार्श्वभागी मुकुट कुंडले वनमाळा घनश्याम दिसे सावळा कासे पितांबर सोनसळा आपाद माळा शोभती सकळ अलंकार गंध वैजयंती मनोहर कटिवरी ठेविले कर उभय भागी साजिरे. नाना पुष्पभार शोभती तुलसी माला विराजिती वामभागी रुक्मिणी सती आदिमाया जगदंबा. दक्षिणेसी राम लक्ष्मण जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण बाहेर मंडपी गजानन लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती पार्षद गण मुख्य असती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चिती पुढे श्री तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण पूर्वी केला असे निर्माण सांप्रत काळी नवरसपूर्ण देवी महात्म्य वर्णिले. असो त्या देवालया माझी जाण हा ग्रंथ जाहला निर्माण अग्निसेवक राम ब्राह्मण देवी वदली तन्मुखे. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळिका जगदंबेने बुद्धी देऊन या देखा ग्रंथ संपूर्ण वदविला. शके 1781 सिद्धार्थी नाम संवत्सराशी अश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथ समाप्त जाहला. आषाढ शुक्ल त्रयोदशीसी आरंभ केला या ग्रंथासी अश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथ शेवट जाहला. सद्गुरु तो दत्तात्रेय जाण संप्रदाय सर्वांची विद्यमान तया कारणे माझे नमन सर्व भावे करुणिया. श्लोकाचा सर्व अर्थ येणे वर्णिला यथार्थ. चतुर्थ अध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठण करिता सर्व बाधा निरसती तत्वता सर्व संकटांपासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्री व्यासांनी केले वर्णन तैसेची येथे कथिले जाण भावार्थे याचे करिता पठण श्रवण करी देवी ती.
देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले प्रेम भक्ती करुनिया. श्री देवीसी नमस्कार. राम द्विजाचा वारंवार जिने करुणी कृपा अपार हा ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे श्री देवी भगवती महात्म्ये मूर्ती रहस्य वर्णनं तथा कारणिक स्तोत्र मंत्रादि कथनं नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. यदक्षरपदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्य देवता प्रसन्ना वरदा भवन्तु. श्रीर अस्तु. शुभम भवतु. इष्टकामना सिद्धिरस्तु. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी नमो नमः.